तर आता बाळाच्या झोपेचं प्रमाण कसं असावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. साधारणतः जन्मलेलं किंवा नवजात बालक हे दिवसाचा मॅक्झिमम पोर्शन हा झोपतं. म्हणजे साधारणतः पाहिलं तरी दिवसा 8 ते 9 तास बाळ झोपतं, रात्रीही साधारणतः 7 ते 8 तास बाळ झोपतं आणि 24 तासामध्ये हा विचार केला तरी बाळ 16 ते 18 तास झोपतं. पण याच्यामध्ये काही पालकांची तक्रार असते की बाळ रात्री जास्त जागतं. तर बाळाचा पॅटर्न असा बायोलॉजिकल क्लॉक असं सेट झालेलं असतं गरोदर काळामध्ये, कारण आई जी असते ती दिवसा काम करत असते आणि बाळ जे असतं ते युटरसमध्ये किंवा बाळाच्या पिशवीमध्ये पाण्यामध्ये झुलत असतं. मग आई जसं जसं हलते तसं बाळ दिवसा त्या युटरसमध्ये किंवा ऊममध्ये झुलतं झोका घेतल्यासारखं आणि त्याच्यामुळं बाळ हे दिवसा जास्त झोपतं. पण आई ज्यावेळेस रात्री झोपते त्यावेळेस ते हलणं कमी होतं, म्हणून त्यावेळेसचा त्याचं बायोलॉजिकल क्लॉक असं सेट झालेलं असतं की त्यावेळेस ते जागं राहतं आणि बाळ जन्मल्यानंतर हाच बायोलॉजिकल क्लॉक त्याचा काही दिवसापर्यंत चालू राहतो. म्हणजे बाळ साधारणतः दिवसा जास्त झोपतं आणि रात्री ते जागं राहतं. मग तो नॉर्मल पॅटर्न आहे बाळाचा. आणि जर बाळ जास्त झोपत असेल तर आपण साधारणतः 2.5 ते 3 तासानंतर त्याला हलकंसं जागं करून दूध पाजणंही गरजेचं असतं. साधारणतः बाळ पहिल्यांदा जन्मल्यानंतर सर्व नातेवाईकांना फार उत्साह असतो, आनंदाचं वातावरण असतं. मग त्याला भेटण्यासाठी बरेच नातेवाईक मंडळी आलेले असते. पण अशा वेळेस ज्याही नातेवाईक मंडळींना किंवा भेटायला येणाऱ्या माणसांना सर्दी आहे, खोकला आहे, त्वचेचं एखादं इन्फेक्शन आहे, अशा माणसांनी बाळाला घेणं थोडंसं टाळलेलं बरं, कारण ते आजार बाळाला होण्याचे चान्सेस फार असतात. आणि सर्वसाधारण बाळाची प्रतिकारशक्ती पहिल्यांदा कमी असते, त्याच्यामुळेही ते इन्फेक्शन लवकर बाळाला कॅच करू शकतात. आता घरच्या माणसांनी सुद्धा किंवा आईनं किंवा वडिलांनी बाळाला ज्यावेळेस घ्यायचं असतं त्यावेळेस एक प्रिकॉशन घेणं फार गरजेचं आहे की प्रत्येक वेळेस बाळाला घ्यायच्या अगोदर तुम्ही हँडवॉश करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हँडवॉश जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर तुमच्या हाताचं इन्फेक्शन किंवा ते बाळाला होण्याचे चान्सेस फार प्रमाणात कमी होतात. ओके, आता याच्यामध्ये मुद्दा आहे की आई आणि बाळ एकाच खोलीमध्ये ठेवणं गरजेचं आहे का किंवा एकाच पलंगावरती झोपणं गरजेचं आहे का. तर मेडिकल लँग्वेजमध्ये आपण त्याला म्हणतो रूमिंग इन आणि बेडिंग इन. म्हणजे आई आणि बाळ एकाच खोलीमध्ये राहायला हवं, त्यातही बाळ आणि आई एकाच पलंगावर झोपत असेल तर चांगलं आहे. याचा फायदा काय असतो तर आई आणि बाळामधला जो इमोशनल बॉन्ड असतो तो स्ट्रॉंग बॉन्ड डेव्हलप होतो. किंवा बाळ आईच्या जवळ राहत असेल, कुशीमध्ये असेल तर बाळाचं उबदारवर राहतं बाळ, त्याला हायपोथर्मिया वगैरे होत नाहीये आणि आईला ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठीही कन्व्हिनियंट असतं. आपण जर बाळाला दूर ठेवलं, क्रेडलमध्ये दुसऱ्या बाजूला ठेवलं तर मग ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस प्रत्येक वेळेस आईला बेडवरून उठून बाळाला घेऊन ब्रेस्ट फिडिंग करायला लागतं. तेच जर बाळ आईच्या जवळच असेल, कुशीमध्ये असेल तर तिला ब्रेस्ट फिडिंगसाठी फार कन्व्हिनियंट होतं. पहिल्या रूढी परंपरेनुसार अगोदर काय करायचे की आईच्या बेडच्या खाली थोडंसं शेकोटी लावणे, धूर करणे, धूप करणे हे प्रकार व्हायचे. पण त्याची युज्युअली काही गरज नसते. त्यावेळेस आता ते धूर आणि धूप हे बाळाच्या किंवा आईच्या दृष्टीने फार हानिकारक आहे. कारण पूर्वी कसं असायचं, खेडोपाडी बाळाला थंडीच्या काळामध्ये हायपोथर्मिया होऊ नये त्याच्यामुळं खाली थोडीशी शेकोटी पेटवली जायची, त्याच्यामुळे त्या रूमचं टेम्परेचर मेंटेन व्हायचं. तर तो एक त्याच्यामधला मुद्दा असायचा. पण आजकाल आपल्या घरामध्ये किंवा ह्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेनन्स व्यवस्थित असतं, त्याच्यामुळे साधारणतः आपण आई आणि बाळ एकाच खोलीत एकाच पलंगावर ठेवणं चांगलं आहे की जेणेकरून आईचा आणि बाळाचा इमोशनल बॉन्ड चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो. बाळ साधारणतः उबदार राहतं आणि आईला ब्रेस्ट फिडिंगसाठी कन्व्हिनियंट होतं.